राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 7 दिवसात प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान. लोकसभेत आम्ही जिंकलो, त्यानंतर 4 महिन्यांनी तिथे भाजप जिंकते. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी नवे मतदार निवडणूक आयोगानं जन्माला घातले. जिथे मतदान वाढलं तिथे भाजप जिंकली. बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल. निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागतंय, मात्र भाजप नेत्यांकडे का मागत नाहीत? राहुल गांधींचा सवाल. तर आम्ही निवडणूक आयोगाचाच डेटा सादर केला, मात्र तरी सुद्धा आमच्याकडून शपथपत्र मागत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. एसआयआर म्हणजे बिहारच्या लोकांची मतं चोरण्याची पद्धत. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. तर सीसीटीव्हीचा कायदा का बदलला? आयोगाला राहुल गांधींचा सवाल. तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्यानं मोदींनी निवडणूक जिंकली. ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य. निवडणुकीच्या 6 महिन्यांनंतर राहुल गांधींना जाग आली. प्रफुल्ल पटेल यांची राहुल गांधींवर टीका. तर राहुल गांधी 6 महिन्यांनंतर वोट चोरीच्या विषय काढत असल्याची सुद्धा प्रतिक्रिया. अनेकांना विधानसभेमध्ये आपण कसे पराभूत झालो हेच समजेना. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बच्चू कडूंना त्यांचा टोला. लोकसभेमध्ये आमचे 31 उमेदवार पराभूत झाले, तेव्हा आम्ही कुणाला दोष दिला का? अजित पवारांचा प्रतिसवाल. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब. दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय. सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांशी संपर्क केला. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा. जेपी नड्डांची माहिती. राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांचं नाव देण्यात आलं. आज मल्लिकार्जुन खरगेंच्या संसद भवनातील कार्यालयामध्ये इंडिया आघाडीची बैठक. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ही बैठक होतीये. दरम्यान उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची ही दाट शक्यता आहे. सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार. रोहित पवारांचं ट्विट. तर आज सकाळी पत्रकार परिषद घेत 5,000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आणणार असल्याचं रोहित पवारांचं ट्विट. वर्तमानातील गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हात मिळवणी असल्याची ही रोहित पवारांची टीका. भाजपसोबत यायची आमची आणि मोठ्या साहेबांची खूप आधीपासूनच इच्छा होती. 2014 मध्ये आम्ही काँग्रेसचा आणि भाजपनं शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरवलं होतं. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट. बेस्ट पतपिढीची निवडणूक आज पार पडणार. ठाकरेंच्या बंधूंचं उत्कर्ष पॅनल तर भाजपच्या श्रमिक पॅनलमध्ये लढत होणार. नाशिकचा पालकमंत्री होतोय. धुळ्यातील एका कार्यक्रमामध्ये गिरीश महाजनांचं वक्तव्य. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम असतानाच महाजनांच्या वक्तव्यानं आता चर्चेला उधाण. तर 7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावं. जळगावमध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम. 1 आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो. 7 आमदारांसाठी शक्ती लावा असंही भुजबळांचं वक्तव्य. अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. राम शिंदेंकडून नाराजी व्यक्त. भावकीमुळे रोहित पवार आमदार झाल्याचं अजित पवारांनी केलं होतं भाष्य. रोहित पवार आजोबांवर गेल्याची गोपीचंद पडळकरांची टीका. तर रोहित पवार औरंगजेबासारखी कृती करणारे. पवारांना मी पुरून उरलोय. पडळकरांचा पुन्हा पवार घराण्यावर निशाणा. जयंत पाटलांसारखा लाचार माणूस राजकारणात पाहिला नाही. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका. जयंत पाटलांनी मंत्रिपदासाठी लाचारी केल्याचा पडळकरांचा आरोप. अमरावती महापालिकेवर भाजपचाच महापौर बसणार. रवी राणांकडून विश्वास व्यक्त. तर नवनीत राणा अमरावतीचा आवाज बनून काम करत होत्या, मात्र आताच्या खासदाराचा आतापता नाही. रवी राणांची बळवंत वानखेडेंवर टीका. कल्याण शिळ रोडवरील खड्ड्यानं तरुणाचा मृत्यू. केडीएमसीच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचा गंभीर आरोप. दुचाकी खड्ड्यात आदळल्यामुळे तरुणाचा अपघात झाला. कल्याण शिळ रोडवरील खड्डे बुजवण्याची घोलप यांची मागणी. चंद्रपूरचे स्थानिक या ठिकाणी असलेले आमदार भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना धक्का. मातोश्रीच्या नावे गांधी चौकातील प्रस्तावित चौक स्मारक मनपानं हटवलं. साताऱ्यातील छत्रपती दहीहंडी सोहळ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसलेंनी उडवली कॉलर. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून उदयनराजेंनी कॉलर उडवली.
छत्रपती संभाजीनगरात पालिकेची अतिक्रमणावरील कारवाई म्हणजे सुलतानी कारभार. अनेक नागरिकांना बेघर केल्याचा सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटलांचा आरोप. या प्रकरणी विनोद पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. माजी मंत्री पद्माकर वाळवींचा काँग्रेसमध्ये प्रवेश. लवकरच पक्षासाठी काम सुरू करणार. पद्माकर वाळवी यांची प्रतिक्रिया. माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या पक्षप्रवेशानंतर इम्तियाज जलील पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दरम्यान जामनेरमधील हत्या झालेल्या तरुणाला न्याय देण्याची जलील यांची मागणी. सर्व दोषी आरोपींना अटक न केल्यास मोर्चा काढण्याचाही जलील यांचा इशारा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित भूमिपुत्रांचं डोंगरावर चढून अनोखं आंदोलन. विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. पुण्यामध्ये एकाच व्यासपीठावर 27 काव्यसंग्रहांच्या प्रकाशनाचा समारंभ. एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या क्षेत्रातील कवयित्री महिलांचा अनोखा सन्मान. माजी पोलीस अधिकारी सुरेखा दुग्गे यांच्या पोगू शैते या काव्यसंग्रहाचं सुद्धा प्रकाशन. मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी. तर सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं 7ही धरणातील पाणीसाठा 90%वर. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं धुमशान. बीड, नांदेड, जालना आणि अकोला या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना, टाकळी ही धरणं ओव्हरफ्लो. अनेक बंधारे आणि पूलही पाण्याखाली. नदीकाठी सतर्कतेचा इशारा. मुंबईतील मरीन लाईन स्टेशन जवळचा चाळीचा काही भाग कोसळला. दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. लिमला महसूल मंडळामध्ये 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. अतिवृष्टीमुळे पिकं पाण्याखाली. जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनाम्याच्या सूचना. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस. नुकसानीचे पंचनामे करण्याचेही आदेश. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. गेल्या 2 दिवसांपासून बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तर पाझर तलाव फुटल्यामुळे शेकडो एकर शेतातील पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान. हिंगोलीत मुसळधार पावसाची हजेरी. यवतमाळ आणि हिंगोलीच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण 100% भरलं. इसापूर धरणाचे 15 पैकी 13 दरवाजे उघडले. त्यामुळे आता 54,000 क्युसेकनं पैनगंगा नदीमध्ये विसर्ग सुरू. परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशय 97% भरलं. 2 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. पूर्णा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकच्या येवल्यामध्ये जोरदार पाऊस. पिकांना जीवनदान मिळालं. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा. धान उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फायदा होणार. छत्रपती संभाजीनगरातील सय्यदपूरमध्ये पावसामुळे नळकांडी पूल वाहून गेलाय. ग्रामस्थांनी पीयूसी पाईप टाकून येण्या जाण्यासाठी हा मार्ग तयार केला. पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. मुसळधार पावसामुळे वरखेडी शाळेतील मैदानावर पाणी साचलं. मैदानात पाणी साचल्यामुळे शाळेत कसं जायचं, पालकांचा सवाल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट. तर सकाळपासूनच ढगाळ वातावरण. पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. खेड शहरातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनाही सतर्कतेच्या सूचना. जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले. धरणातनं तापी नदी पात्रामध्ये 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली. छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले. शिवना नदी पात्रामध्ये पाणी सोडल्यानं काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार. नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो. पैनगंगा नदीमध्ये धोक्याची पातळी नदीनं ओलांडली आहे. त्यामुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा. वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान. शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदे शिवारामध्ये ओढ्यावरील पूल खचला. ओढ्यावरील पूल खचल्यामुळे मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण. बीडच्या नांदूर घाटामध्ये विजेची तार तुटून रस्त्यावर पडल्यानं घटना. दरम्यान महावितरणशी संपर्क होत नसल्याचा नागरिकांचा आरोप. तुटलेल्या तारेतनं वीज पुरवठा सुरू असल्यानं दुर्घटना होण्याची सुद्धा शक्यता.